पुढची बातमी बघूयात। नाशिकच्या आदिवासी भागातून शेकडो महिलांनी पंचायत समितीच्या आवारात हंडा मोर्चा काढलाय। गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने महिलांनी एका हातात तिरंगा झेंडा तर दुसऱ्या हातात हंडा घेऊन पंचायत समिती आवारात ठिय्या देत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आम्हाला पाणीच पाहिजे भाऊ, आम्हाला पाणी देते नाही। आम्हाला काल पण आले होते ते म्हणून तुम्हाला पाणी नाही भेटणार, तुम्ही 2 किलोमीटर जाऊन पाणी घेऊन या, म्हणून आम्ही पाण्यासाठीच आलोय। आता आम्हाला भरपूर दिवस झाले, चांगले 15-16 वर्ष होत आले, आम्हाला पाणीच नाही, तरी आम्ही हवे क्रॉस करून जातोय तिकडे पाण्याला। जीव धोक्यात घालून आम्ही पाणी आणायला जातो। 2 हायवे रोड विहिरीवरून आणतो, 2 हायवे रोड क्रॉस करून मग आम्ही पाणी आणायला जातो। ती विहिरे बुजणार आहे। प्रशासन येतं आणि महिलांना आश्वासन देते की तुम्हाला घरापर्यंत नळ येतील, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, पण प्रशासन आजही झोपलेलं आहे। त्यामुळे आज आम्ही पंचायत समितीवर मोर्चा घेऊन आलेलो आहे। या मोर्चाची ज्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही 14 एप्रिलला मंत्रालयात मोर्चा घेऊन जाणार आहे। तसे आम्ही महिलांना पाणी मिळवून घेणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।